तुमची लेक डान्स क्लासला का आली नाही असा ताईंचा फोन आला. म्हणून शाल्मलीने घरी फोन लावला. लेकीनेच फोन उचलला. म्हणाली, मला बरं वाटत नाहीये म्हणून मी क्लासला गेले नाही. शाल्मली काळजीने घरी आली. लेकीचे डोळे रडून रडून सुजलेले होते. शाल्मलीने काळजीने विचारलं, अगं काय झालं बाळा तुला? लेक म्हणाली, 2 दिवसांनी आमचा परफॉर्मन्स आहे. काल ताईंनी साडी, बांगड्या, टिकल्या, कानातलं सगळं आणायला सांगितलेलं होतं. ते मी तुला सांगत होते. तू म्हणालीस आल्या आल्या कसली बुणबुण लावतेस आणि तुझी मागणी कधी संपतच नाही म्हणून केवढी ओरडलीस मला. मला ना तू सावत्र आई आहेस ना हे खरंच वाटतं आहे. तू म्हणाली आम्हाला वर्षातनं एकदाच फ्रॉक मिळायचा. माझ्या आईनी तर कधी माझी चौकशी सुद्धा केली नाही आणि तुला तर मी किती प्रेमाने वाढवते. आणि ढसाढसा रडायला लागले. शाल्मलीला खूप अपराधी वाटलं. तिने जवळ घेतलं लेकीला आणि तिच्या परफॉर्मन्सच्या दिवशी सुट्टी घेतली. संपूर्ण दिवस लेकी बरोबर घालवला. पण मनातली अपराधी भावना काही तिला स्वस्थ बसून देत नव्हती. आपण असं लेकीला कसं दुखावू शकतो? आपल्या लेकीला आपण सावत्र आहोत असं वाटतंय. ही किती दुःखाची गोष्ट आहे. नवरा घरात आल्यानंतर तिने त्याला चहा दिला आणि भडाभडा बोलायला सुरुवात केली. नवरा म्हणाला, शाल्मली तुझं काहीतरी बिनसलेलं दिसतं आहे. मला कळतं आहे ते, पण आज माझा खूप वाईट दिवस गेलेला आहे. मला थोडासा वेळ दे. मी जरा शांत होतो, फ्रेश होतो, मग आपण बोलू. तो फ्रेश व्हायला गेला आणि शाल्मलीला उत्तर मिळालं. ती स्वतःला माफ करू शकली, पण त्यासाठी तिने कोणत्या स्टेप्स घेतल्या हे ह्या गोष्टीतनं आपल्याला कळेल. कारण आपणही अशा अपराधी भावनेतनं बऱ्याच वेळेला जातो. म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. शाल्मलीला नवऱ्याने हे सांगितल्यानंतर लक्षात आलं, आपलाही दिवस त्या दिवशी खूप खराब गेला होता. मॅनेजर ओरडला होता. घरात पाऊल टाकल्या टाकल्या आत्ता जसं आपण नवऱ्याशी बोलत होतो तसंच लेक आपल्याशी बोलत होती. आणि तो ऑफिसमधला सगळा राग आपण लेकीवर काढला. तिथे आपण थोडासा वेळ घ्यायला पाहिजे होता शांत होण्यासाठी. आणि शांत होण्यासाठी घेतलेल्या वेळेमध्ये ऑफिसचा विचार न करणं हेही महत्त्वाचं आहे. तो वेळच आपण घेतला नाही, त्यामुळे आपल्याला शांत होता आलं नाही. आपण माइंडफुलनेसमध्ये शिकतो आहोत. आत्ताच्या क्षणात राहा. आपण आईला माफ केलेलं आहे. मग आपण भूतकाळ काढायचं काय कारण होतं? मला एकच फ्रॉक मिळत होता असं म्हणून कंपॅरिझन करण्यात, तुलना करण्यात काय अर्थ होता? झालं ना ते. मग आपली आई वागली तसंच काहीसं आपण आपल्या लेकीशी वागलो. तिच्याशी नीट संवादच साधलेला नाही. परत ती अपराधीपणाच्या भावनेत गुंतत गेली. तिने परफॉर्मन्सच्या दिवशी सुट्टी घेतली. लेकीबरोबर छान वेळ घालवला. ह्या काळात तिने छान पद्धतीने विचार केला की मी माझ्या लेकीशी कसं बोलेन. विचारांना त्या पद्धतीने दिशा दिली. घरी आल्यावर लेकीला बोलली, पिल्लू खरंच सॉरी.
लेक सगळंच विसरलेली होती. ती म्हणाली, "कशाला?" आई म्हणाली, "त्या दिवशी मी आल्या आल्या तुला ओरडले ना, तुझं ऐकून नाही घेतलं. खरं तर तू माझ्याकडे मागत काहीच नव्हतीस. ताईंनी सांगितलेल्या गोष्टी होत्या, त्या मागत होतीस तू. खरंच सॉरी." लेकीला तिने पुढे सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि माझा मॅनेजर मला खूप ओरडला. लेक तिला म्हणाली, "म्हणजे माझ्या बाई जशा ओरडतात, तसं तुलाही कोणीतरी ओरडतं? किती वाईट वाटतं ना गं आई त्यावेळेला. तुला पण खूप वाईट वाटलं असेल. सॉरी, मी तुला आल्या आल्या असा त्रास द्यायला नको होता. त्यांनी पण तुला त्रास झाला." शाल्मली चाट पडली होती. 7 वर्षाच्या मुलीला कळतं आहे की मला कसा त्रास होऊ शकतो आणि हे मला कळू नये. म्हणजे घरामध्ये नवऱ्याला पण हे कळतंय की मला त्रास होतोय. माझी मुलगी मला जवळ घेऊन समजावते आहे आणि मला हे का कळू नये? लेक तिला परत म्हणाली, "आई, असं तू सॉरी म्हणू नको ना गं. तू माझी आई आहेस की नाही. आय लव्ह यू." म्हणून तिच्या गळ्यात पडली. आणि लेकींनी जसं तिला माफ केलं, त्यांच्यामधला जो खुला संवाद झाला, त्याने शाल्मलीला स्वतःला माफ करणं सोपं गेलं. ह्या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या. स्वतःच्या भावना ओळखा, त्याला मान्य करा, दुसऱ्याच्या भावनांना मान्य करा, त्याच्यासाठी वेळ घ्या आणि तो वेळ योग्य पद्धतीने वापरा. झालेली चूक समोरच्याकडे मान्य करा, त्याला सॉरी म्हणा. ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर स्वतःला माफ करणं खूप सोपं होईल आणि इथेच मानसिक स्वास्थ्याच्या मार्गावरती आपण चालायला सुरुवात करतो. आपल्या हिलिंगला सुरुवात होते. तुम्हाला या गोष्टीतनं काय मिळालं? तुम्ही ह्याचा कसा वापर करणार आहात? हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.